नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंडळी, कालचा एपिसोड खूप जबरदस्त होता, खूप खतरनाक होता, खूप राडा झाला. भाऊचा धक्का ऑलवेज हार्ड होतोय, एकदम जबरदस्त. पब्लिक एकदम म्हणजे महाराष्ट्राची पब्लिक एवढं आदुरतेने वाट बघते ना भाऊच्या धक्क्याची. रोज 9 वाजता बिग बॉसचा एपिसोड तर बघतात, पण दर शनिवार आणि रविवार भाऊचा धक्का आतुरतेने बघतात पब्लिक. सो चला आपण सुरू करूयात आपल्या आपल्या भावाचा धक्का, म्हणजे चेतन भाऊचा धक्का. लेट्स गो. सो मित्रांनो, आज मी तुम्हाला जरा सांगणार आहे की कोणात पडू शकते फूट. टीम ए मध्ये फूट पडेल की टीम बी मध्ये फूट पडेल. डबल इविक्शन कसं काय झालं, का झालं, त्याचं कारण काय होतं. त्यानंतर निक्की का भडकली तिच्या लाडक्या भावावर. रक्षाबंधन आहे. पहिले तर सर्व माझ्या मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या पूर्ण बहिणींना सगळ्यांना माझ्याकडनं रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो चला करूया सुरुवात आपल्या आजच्या व्हिडिओची. सो पहिला पार्ट होता डबल एविक्शन. डबल एविक्शन हे कसं काय झालं. गेल्या 2 आठवड्यापासून एविक्शन होत नव्हतं. 2 हफ्ते झाले. पहिल्याच वेळेस पुरुषोत्तम दादा निघाले होते आणि दुसऱ्या वेळेस कोणी नाही निघालं. सो त्यामुळे डबल इविक्शन झालं. आणि त्याच्या मागे सर्वात इम्पॉर्टंट कारण हे होतं, जाणार तर निखिलच होता, हा फिक्स्ड होता. योगिता जायचं कारण हेच की योगिता बऱ्याच दिवसापासून बिग बॉसला रिक्वेस्ट करत होती की मला जायचंय. सो हे एक कारण आहे, असू शकतं की तिला घरी पाठवायचं. आणि वोट्स पण तिला खूप कमी पडले होते कम्पेअर टू अभिजित आणि सूरज. सो त्यामुळे डबल इविक्शन झालंय आणि डबल इविक्शनमुळे पूर्ण घर हादरलंय. सॉरी मित्रांनो, थोडी तब्येत नरम गरम आहे. सो डबल इविक्शनमुळे पूर्ण घराला धक्का बसलाय की असं पण होऊ शकतं. काही लोक त्यापासून जाणून होते, पण काही लोकांना ही गोष्ट नव्हती माहिती की डबल इविक्शन पण असतं. सो डबल इविक्शनमुळे भरपूर जणांना धक्का बसलेला आहे. आणि योगिता आणि निखिल गेल्यामुळे काही लोकांना त्रासही झाला आहे. तुम्ही कालच्या एपिसोडमध्ये बघितलं असणार, आर्या रडत होती. आर्याला जान्हवीने सुद्धा जवळ घेतलं, निक्कीने तिला जवळ घेतलं. नंतर मग बाकी डीपी दादा हे सगळे रडतच होते. त्यांना त्रास झाला कारण त्यांच्या जवळ बसणारा माणूस, त्यांच्या ग्रुपमधला माणूस अचानक एक 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 करून जातोय. त्यांचं जाण्याचं एक गोष्ट टीम बी ला समजली पाहिजे, कारण टीम बी ला काल बोरिंग म्हटलं गेलंय. टीम ए ला एरोगंट आणि टीम बी ला बोरिंग म्हटलं गेलंय. तर टीम बी ने ती गोष्ट आज समजायला पाहिजे की आपल्याला बोरिंग का म्हटलंय. सो टीम बी असं दिसतंय की टीम बी पिकनिकच करते. टीम बी व्यवस्थित गेम खेळत नाहीये, त्यामुळे टीम बीला बोरिंग म्हटलं गेलंय. हा महाराष्ट्र बोलतोय. त्यामुळे दादांनी सुद्धा ही गोष्ट त्यांना क्लिअर करून दिली की तुम्ही तुमचा गेम खेळायला सुरुवात करा. तुम्ही आपलं गेम खेळणार तर तुमचा फायदा होईल, बाकी नाहीतर मग एक एक करून तुमच्या टीममधनं लोक जात असतील. हे दादांनी त्यांना न सांगता सांगितले. सो डबल इविक्शनने बरेच लोक हादरले आहेत. सो त्यानंतर मला सांगायचं होतं की कोणात पडणार फूट, हा मेन मुद्दा आहे. कोणात पडणार फूट म्हणजे काय माहिती का मित्रांनो. काल जर का तुम्ही एपिसोड बघितलाय त्याच्यामध्ये ना शेवटी एक तुम्हाला परवाच्या एपिसोडमध्ये प्रोमोमध्ये दिसलं होतं आणि कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला बोललो की चक्रव्यूह रूम एक ओपन होणार आहे. चक्रव्यूह रूम मध्ये काय होतं माहिती का मित्रांनो. चक्रव्यूह रूम मध्ये दादाने एकेकाला बोलवलं. सर्वात पहिले घनश्यामला बोलवलं आणि त्यानंतर अभिजितला बोलवलं. तर घनश्यामला जेव्हा बोलवलं तर घनश्यामला अंकिता आणि डीपी दादा आणि पॅडी दादा यांच्यातलं कन्व्हर्सेशन सांगितलं. त्या ठिकाणी डीपी दादा अंकिता दादा बोलतो याला सनगन वाजवायची इच्छा होते आणि पॅडी दादा बोलतो की हा गुलाम आहे. आता गुलाम आहे की नाही आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. मी त्यावर जास्त चर्चा करणार नाही. बाकी तो त्यानंतर बाहेर येऊन रडायला लागला, मी गुलाम आहे का, मी असं आहे का तसं आहे का. तो व्हॉट एव्हर, ते महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र मला मी रिक्वेस्ट करतो महाराष्ट्राला की मला कमेंटमध्ये सांगा की तो आहे का नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर अभिजित दादा गेले होते चक्रव्यूह रूममध्ये. सो अभिजित दादांना सेम लोकांचे व्हिडिओ परत दाखवले गेले. त्या ठिकाणी त्यांनी बोलले की हा इनसिक्युअर दिसतो, की एक गेम जिंकून आलाय, तो इनसिक्युअर दिसतो. त्यामुळे कुठंतरी अभिजितला धक्का बसलाय की माझीच लोक माझ्याबद्दल असा विचार करतायत. सो आय थिंक ते क्लिअर करायला गेले पण होते 3 जण त्याच्याकडे, पण अभिजित बोलला की मला थोडा वेळ द्या, मी माझा व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. सो
याच्यामध्ये चान्स आहेत की टीम बी मध्ये अभिजित आय थिंक साईडला होण्याचा प्रयत्न करेल. आता याच्यात तुम्ही विचार करणार की टीम बीचं काय. याच्यात टीम बीचं काय मी तुम्हाला सांगतो. सगळ्याच स्टार्टिंगला सांगितलं तर मजा नाही. सो सांगतो. सो त्यानंतर सांगायचं हे होतं, चक्रव्यूह रूम मधला अभिजित दादा भडकले. निक्की का भडकली घनश्यामवर, हा इंटरेस्टिंग पार्ट आहे. झालं हे, निक्की भडकली घनश्यामवर, त्याचं कारण हे होतं की घनश्याम जो आहे आपला छोटा पॅकेट बडा धमाका म्हणतो आपण त्याला, पण तो आहे का नाही माहित नाही. तो भाऊ करतोय इकडचं तिकडे, इकडचं ऐकतो तिकडे जाऊन सांगतो. त्यामुळे निक्की त्याच्यावर भडकली आणि निक्की त्याला बोलते तू चीटर आहे, तू दोगला आहे, तू इकडचं तिकडे करतोय. सो त्यामुळे टीम ए आणि टीम बी नेमकं कोणात पडणार फूट, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तो आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला क्लिअर होणारच, नेमकं कोणात फूट पडणार. पण माझ्या हिशोबाने एक आहे की घनश्यामला हे लोक थोडंसं साईडला करतीलच. ठीक आहे. एक गोष्ट अजून घडली. अंकिताला का वाटते नात्यांची भीती. अंकिता रडते आणि डीपी दादा तिला खाऊ घालताय. तिला असं वाटतं की नात्यांची भीती झाली तिला. डीपी दादा आपल्या कोल्हापुरी स्टाईलमध्ये तिला सांगतात की तू काय घाबरू नको, आम्ही आहे तुझ्यासोबत, गरज पडली तर तू आम्हाला कर, असं डीपी दादा तिला सांगताय. त्याच्यासोबत पॅडी दादा पण बसलाय, सूरज पण बसलाय. सो अंकिताला वाटते कुठेतरी नात्यांची भीती. ते आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळेलच. वर्षाताई करताय दोघे आपल्या चंद्रांचं कौतुक. तर दोघांना चंद्र बोलल्यात, तर नाव सांगायची गरज आहे का मित्रांनो. निक्की आणि जान्हवीला तर दोघांना चंद्र बोलतायत वर्षाताई. आता हे नेमकं कौतुक होतं की टोमणा होता, हे तुम्हीच सांगा मला नेमकं त्यांचं काय होतं. आजचा मेन मुद्दा माझ्या हिशोबाने हाच असणार की वैभवला गेम समजतोय का. आता वैभवच्या तोंडावर सगळं बोललं गेलं. एवढ्या काय सगळ्या गोष्टी मागून होतात, पुढून होत आहेत. अजून चक्रव्यूह रूम मध्ये वैभव जायचं बाकी आहे मित्रांनो. सो सॉरी, माय मिस्टेक. चक्रव्यूह रूम मध्ये वैभव गेला, त्याला एकच व्हिडिओ दाखवला गेलाय. त्याला दाखवायचे भरपूर सारे व्हिडिओज होते पण त्याला एकच व्हिडिओ दाखवला गेला. सो त्या व्हिडिओवरून तरी तो सुधरेल का, तो आपला गेम सुरू करेल का खेळायला, की तो आता पुढे पण तसंच करणार अरबाच्या पाठी जसं रितेश दादा बोलले. सो हा एक इंटरेस्टिंग पार्ट असणार आहे वैभवसाठी की वैभव आपला गेम सुरू करेल का. आणि आजच्या एपिसोडमध्ये एक नवीन टास्क लॉन्च झालेला आहे ज्याचं नाव आहे सत्याचा पंचनामा. सत्याचा पंचनामा. नेमका सत्याचा पंचनामा कसा होणार, काय होणार, हे आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणारच. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई. लव यू ऑल. जय शिवराय.